नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आता सकाळचे 6 वाजले आहेत आणि माझी दिवसाची कामाला सुरुवात झालेली आहे. मला दीपअमावस्येसाठी फुलं हवीच होती आणि देवपूजेसाठीही हवी होती. तर मी त्यासाठी आमच्या गावातील फुलांच्या मार्केटमध्ये आलेली आहे. यापूर्वीही तुम्हाला मी दाखवलेलं आहे की अतिशय सुंदर असं हे मार्केट आहे फुलांचं. 10-10 रुपयाचे वाटे मोगऱ्याचे आता जरा महाग झालेले आहेत, नाहीतर मी 50 रुपये डझन घेते. अतिशय सुंदर असे फुलं मिळतात इथे. हे 10 रुपयामध्ये मला खूप सारे फुलं गुलाबाची मिळालेली. हे पण 10-10 रुपयाला, 20-20 रुपयाला या पद्धतीने होते मार्केटमध्ये. संपूर्ण मार्केट खूप मोठं आहे, पण मी अगदी तुम्हाला शॉर्टकट मी जिथे गेलेली तेवढंच दाखवलेलं आहे. त्यानंतर मी बाजारातून आली, भांडी रचले. रात्रीची भांडी घासून ठेवलेली होती ना, ती मी सकाळी उठल्यानंतर लगेच लावून घेते, म्हणजे की जेणेकरून किचन ओट्यावरती पसारा दिसत नाही. या डब्यांमध्ये ना मला मुलींसाठी परत खाऊ भरायचा होता, म्हणून मग मी ती रात्रीच घासून ठेवलेली. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच की मी मुलींसाठी काही थोडं घरी बनवलेलं आणि काही बाहेरून आणलेलं ते मी भरून ठेवलेलं आहे. हे गहू आहेत, म्हणजे गव्हापासूनच बनवले जातात. तुम्हालाही माहिती असेल, हे आहेत नागलीचे छोटे छोटे बॉल्स. तर हेही छान असतात. तळलेलं नाही आहे, हे भाजून तयार केलेलं असतं. तर हेल्दी आहे, म्हणून मग मी ते मुलींसाठी आणलेलं आहे. हे तुमच्या शहरातील किराणा दुकानावरती मिळेल. हे ज्वारीचे बॉल आहेत. हे पण छान लागतात. मीठ वगैरे नसतं. आपण असं लोकलमधून घेतलं ना, त्यांच्या याला खूप मीठ लागलेलं असतं, म्हणून मग मी हे, आणि स्वस्त पण आहे, 20 रुपयात मिळतं. आणि मुलं पण ना आवडीने खातात, किंवा टिफिनमध्ये थोडंफार सोबत काहीतरी खाऊ म्हणून द्यायलाही छान होतं. रात्री गॅस ओटा स्वच्छ करताना ना मी नियमित गॅसच्या प्लेट्सही स्वच्छ करत असते आणि स्टँडही. मग ते सकाळी या पद्धतीने लावून घेत असते. नंतर ना आमच्याकडचं दूधवाले दादांनी दूधच आणलेलं नव्हतं, त्यामुळे मला चहाला लेट होत होतं. पण मग तेवढ्या मला चहा प्यायल्याशिवाय ना कामांची सुरुवात करणं अवघड होतं. तर मग मी तेवढ्या वेळात काय करायचं म्हणून या ट्रॉलीमध्ये ना जरा अन्नकण पडलेले होते. तर अवघ्या 5 ते 7 मिनटामध्ये मी ही ट्रॉली स्वच्छ करून घेतलेली आहे. ट्रॉली आतून चिकट नव्हती किंवा काळपटी पडलेली नव्हती, फक्त बारीक अन्नकण पडलेले होते. मग ते पुसून घ्यायचे होते, म्हणून मग मी फक्त कापड घेतला आणि त्याने सगळं अन्नकण गोळा करून पुसून घेतलेले आहे. किंवा कोलींचाही वापर करू शकतो आपण. आता सध्या पाऊस आहे, म्हणून मग मी ओल्या कापडचा वापर करणं टाळते. वालाच्या शेंगांची भाजी करायची होती आणि डांगरची. तर त्यासाठी ना मी आधीच वालाच्या शेंगा रात्रीच निवडून ठेवलेल्या, त्यामुळे मग सकाळी मला म्हणजे धावपळ झाली नाही. उन्नतीला शेवभाजी हवी होती, तर त्यासाठी मी शेवभाजी पण केलेली. मी दुकानातून ना 3-4 दिवसापूर्वीच मखाणे आणलेले, तर ते मला मी भाजून ठेवत असते. आणि 4 वाजेला मुलांना भूक लागते, किंवा शाळेतून आल्यानंतर, किंवा तुमच्याकडे वयस्कर लोकही असतील तर त्यांनाही खायला हे मस्तच असतात. सगळ्यांसाठीच हेल्दी आहेत हे. तर मंद म्हणजे आचेवरती ना जवळपास 7 ते 8 मिनिट मी भाजून घेत असते, नॉर्मली गोल्डन कलर येईपर्यंत. आणि 7 ते 8 मिनटानंतर ना एखादा मखाना खाऊन बघायचा. जर तो एकदम कुरकुरीत लागला ना, मग त्यानंतर म्हणजे आपण भाजणं कमी करून द्यायचं. मखाने कुरकुरीत झाले हेच मला लक्षात आल्यावरती ना मी त्यात 1 चमचा तूप टाकलं आणि नंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मखाने सुरुवातीला जर आपण तेल घेतलं ना भाजण्यासाठी, तर ते लवकर जळतात आणि कढईतून धूर येतो. म्हणून मग मी मखाने आधी पूर्ण प्रॉपर भाजून घेत असते आणि मग तुपाचा वापर करत असते. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेलाचाही वापर करू शकता, किंवा बटरचाही काही जण करतात. आणि त्यानंतर ना यामध्ये आपण गॅस बंद केल्यानंतर चाट मसाला टाकायचा अगदी थोडा चिमूटभर. आणि मी ना पुदिना स्टोअर करून ठेवलेला आहे कोरडा, तर तो क्रश करून ना मी यामध्ये टाकत असते. अतिशय चविष्ट असे मखाणे तयार होतात.
तुमच्याकडे ओला पुदिना असेल तर त्याला तव्यावर गरम करून घ्या आणि मग त्यानंतर क्रश करून टाकू शकतात. त्यासोबतच मला ना मक्कीचे पॉपकॉर्न बनवायचे होते. आपण विकत जर पॅक घेतलं ना ते महाग पडतं. हे 50 रुपयात माझे खूप सारे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. तर याच्यात बटरचाही वापर करू शकतो आणि तेलाचाही. हे घरी बरेच जण तयार करत असतात, त्यामुळे मी याबद्दल जास्त सांगत नाही. मी तेल घेतलं 1 पळी, त्यामध्ये निम्मे पॉपकॉर्न टाकले, मका टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि मी मंद आचेवरती ना आधी अर्धा मिनिट या प्रकारे ना त्याला मिक्स करत असते आणि त्यानंतर झाकण ठेवून मी या प्रकारे बनवून घेतलेलं आहे. अगदी छान असे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. मुलं हे सगळं आवडीने खातात किंवा मोठेही खातात असं मुलंच नाही. तर घरी बनवलं ना तर आपले पैसेही वाचतात आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहतं. बाहेरचं बटर कसं असतं, तेल कसं असतं हे आपण सांगू शकत नाही. त्याच पद्धतीने सेम मी हळदीचेही पॉपकॉर्न बनवून घेतलेले आहेत. नॉर्मली अगदी तेलामध्येच हळद टाकली आणि त्याच पद्धतीने हे बनवून घेतले. मला युटिलिटी एरियाही क्लीन करून घ्यायचा होता, म्हणून मग मी या ब्रशचा वापर करते आता युटिलिटी एरिया स्वच्छ करायला. हा सेपरेट मी प्रत्येक बाथरूमसाठी वेगवेगळा ठेवलेला आहे. तर आधी मी गालाचा जो यूज करायचे ना तर ते खराब झाले, त्यानंतर मी ते मागवले नाही. आता या प्रकारचं म्हणजे कॉर्नर्स वगैरे स्वच्छ करण्यासाठी हे ब्रश वापरत आहे. प्रेसचे भरपूर कपडेही जमा झाले होते, तर त्या कपड्यांच्या मी घड्या करून प्रेससाठी देण्यासाठी म्हणजे बॅग तयार करून ठेवली आहे. आधीच बॅगेतनं कपडे भरून ठेवते की ते प्रेसचे कपडे घ्यायला जे दादा येतात ना मग ते आल्यावरती कपडे शोधावेही नाही लागत आणि बॅग भरलेली असेल तर त्रास होत नाही. फुलांसोबत ना मी भाज्याही आणल्या होत्या, तर त्या आता मी भरून ठेवत आहे. मध्येच मला ट्युशनला सोडवायला जावं लागलं, मग परत ड्रेस चेंज करावा लागतो. मुलींना सकाळचं स्कूल असते 10 वाजेला आणि मध्ये ट्युशन्स असतात सकाळीच. आपल्याला ना घरी काम करताना आपले घरातलेच म्हणजे कपडे कम्फर्टेबल वाटतात, जे डेली यूज करत असतो आपण. पण जर नवीन ड्रेस घालून व्हिडिओ बनवताना ना काम करणं खूप अवघड होतं मला, कारण की आपले म्हणजे एकदम आपले रोज डेली वापरणारे कपडे मऊ असतात. कुर्ते थोडे आपले जे बाहेर जाणारे असतात तर ते वर्क असतं किंवा म्हणजे ते कपडे आपल्याला कम्फर्टेबल नाही वाटत दिवसभरासाठी. म्हणून मग ना मी बऱ्याच वेळेस ना ड्रेस चेंज करत असते की ह्या ड्रेस घातल्यानंतर जरा बरं वाटेल आणि मग काम करणं मला खूप पटपट होईल. कोथिंबीर, शेपू, मस्तच फ्रेश भाज्या होत्या सगळ्या, तर त्या मी निवडून डब्यांमध्ये भरून ठेवलेल्या आहेत की जेणेकरून आठवडाभर ना म्हणजे जेवढ्या दिवस पुरतील तेवढ्या दिवस भाज्या सोप्या जातील म्हणजे करायला. माझ्याकडचे टिश्यू पेपरही संपले होते, म्हणून मग यावेळेस मी डब्यांमध्ये टिश्यू पेपरचा वापर नाही केलेला आहे. डायनिंगचं कवर ना एका बाजूने ना थोडं फाटलं होतं, म्हणजे कोणीतरी दोघं मुलींपैकी एकाने काहीतरी फळ वगैरे कापण्यासाठी ना डायरेक्टली तिकडे चाकू ठेवला असेल ना तर तेही कट झालेलं. मग मी विचार केलेला की म्हणजे असंच फेकून न देता त्याला कट करून ना 2 टेबलला आपण वापरू शकतो, म्हणून मग मी त्याला कट करून घेतलं आणि जिथे मी हे प्लॅन्ट्स ठेवते ना त्या कॉर्नर टेबलवरती मी अर्धं टाकलेलं आहे आणि गॅलरीत जे कपाट आहे ना तिथे त्याचा वापर करणार आहे. मला ना एका ताईंनी विचारलं होतं धोड म्हणजे काय, तर मला याचं नाव धोडच माहिती आहे. ॲक्च्युली दुसरं नाव काय आहे ते माहिती नाही. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्येही बघितलेलं की मैत्रीण आलेली माझी इकडे नाशिकला राहायला, तर तिला ना बऱ्यापैकी नवीन सामान घ्यायचा होता शिफ्ट झाल्यामुळे, कारण तिच्याकडे याआधी अगदी थोडासाच सामान होता, ट्रान्सफर होते म्हणून. मग तिला गॅस शेगडी घ्यायची होती, तर आम्ही क्रोमा मॉल आहे नाशिकला तर तिथे गेलेलो. तर हे बाकीचे हॉब होते आणि बाकीच्या गॅस शेगडी होत्या, तर ज्याही मला छान वाटल्या ना त्या तुमच्यासोबत शेअर करत आहे. बाकी तिने घेताना अगदी साधी शेगडी घेतलेली की ट्रान्सफर झाल्यावरती इझिली मूव्ह करता येईल म्हणून. या सगळ्यांची प्राईस खूप हाय लेवल होती.
ॲक्च्युली माझ्यासाठीच तरी होती, कारण की 35,000 40,000 नंतर हे इडली किंवा ड्राय वस्तू दळण्याचं मशीन होतं. तर तेही छान होतं. मीही ते बघत होती. काही नवीन वस्तू दिसतात आपल्याला बाजारात गेल्यावरती, त्या मला नक्कीच बघायला आवडतात. त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी मी नेहमीच तत्पर असते. मी पूर्ण सगळीकडे फिरत होती, की काय आहे, काय छान आहे किंवा काय नवीन आलेलं आहे. तुम्ही मिक्सरबद्दल मला नेहमी विचारत असतात, तर बॉश कंपनीचं मिक्सर ना खूप चांगला आहे. कारण माझ्या आईकडे आहे आणि तिला म्हणजे तिने मला सांगितलेलं की क्वालिटी खूप चांगली. हे स्टँड पण मैत्रिणीने घेतलेलं 2400 रुपयाला. तिथून आली मी. त्यानंतर ना पाऊस पडलेला, पण गॅलरीत एवढी मातीची घाण झालेली आणि बऱ्यापैकी झाडं ना थोडी म्हणजे पानं पण येल्लोइश पडलेली. तर मग मी झाडांची जी पिवळी पानं पडलेली होती ना, तर ती काढून घेतली. बऱ्यापैकी म्हणजे गॅलरी स्वच्छ केली. मनी प्लॅनही खूप वाढलेले, बाकीचे कट केले मी आणि भरपूर म्हणजे ही साफसफाई करायला जवळपास मला 1 तास लागला. रोजची आपली साफसफाई भरपूरच असते. मी जितकं शक्य होईल ना महत्त्वाचंच तुमच्यासोबत शेअर करत असते. कारण मी कामं तर भरपूर करते, पण सगळंच म्हणजे तुम्हीही भरपूर कामं करत असतात. सगळं शेअर करणं मला योग्य वाटत नाही, कारण की काही खूप नॉर्मली गोष्टी असतात, तर त्या कशा शेअर करायच्या. म्हणून जे जे मला वाटतं की हे महत्त्वाचं आहे, ते मी तुमच्यासोबत मैत्रिणींनो शेअर करत असते. मी परत मुलींसाठी खाऊचे डबे तयार केलेले आहेत. हे तुमच्यासोबतही मी तुम्हाला आयडिया मिळावी म्हणून शेअर करत असते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. परत भेटूया आपण अशाच व्हिडिओसोबत.